ठिकाणी रुग्णाचा पण सगळा दोष, दुष्य सगळ्या गोष्टी आणि औषधाच्या बाबतीत सुद्धा तर इस सूत्र में दोष औषध आदि की अवस्थाओं को सूक्ष्म और दुर्ज्ञेय कहा गया है. यहाँ दोष आदि की अवस्थाएं कही जा रही है. तर दोषांच्या सूक्ष्म अवस्था, औषधाच्या सूक्ष्म अवस्था ह्या समजल्या पाहिजेत. तर दोषांच्या सूक्ष्म अवस्था कोणत्या? तर त्यामध्ये क्षय, वृद्धी, समता, ऊर्ध्वगमन, अधःगमन, तिर्यकगमन, शाखागत, कोष्ठगत, मर्मास्थी संधिगत, स्वस्थानस्थ दोष, परस्थानगत दोष, स्वतंत्र दोष, परतंत्र दोष, सावरण, निरावरण म्हणजे आवृत्त आणि आवृत्त नसलेले, पृथक दोष, वेगवेगळे द्वंद्व, दोन दोष एकत्र आलेले, संनिपात, तीन दोष एकत्र आलेले, रसादी धातुगत, मलगत, साम, निराम, रोगों में न्यूनाधिक अंश में रहना, संचय, प्रकोप, प्रसर, स्थान संश्रय, व्यक्तिभेद. तर ह्या दोषांच्या सूक्ष्म अवस्था ह्या लक्षात आल्या पाहिजेत. नंतर औषध की सूक्ष्म अवस्था आहे. औषधाच्या सूक्ष्म अवस्था दिसताना बाल्य, तरुण, वृद्ध, नंतर शुष्क औषध, आर्द्र औषध, सरस, नीरस, रसवीर, विपाक औषधाचे गुण, प्रभाव, योग्य, अयोग्य, कल्पना योग्य, ग्राह्य अंग, प्रशस्त देश, विपरीत देश, संयुक्त, असंयुक्त. नंतर देशाच्या सूक्ष्म अवस्था, भूमी देश, आतुर देश, अनुप, जांगल, साधारण आणि कोणत्या देशामध्ये कोणत्या देशाला अनुकूल आहे, कोणतं प्रतिकूल आहे. नंतर शरीर देशामध्ये रोगाच्या शरीराच्या संबंधामध्ये आवश्यक ज्ञान. नंतर कालाच्या पण सूक्ष्म अवस्था आहेत. नित्यग, अवस्थिक, नित्यगामध्ये संवत्सर, अयन, ऋतू, मास, पक्ष, सप्ताह, दिन, रात्री. नंतर आयुष्याच्या मध्ये बाल्य, तरुण, वृद्ध. नंतर बलाच्या सूक्ष्म अवस्था, सहज, कालकृत, युक्तिकृत. नंतर जास्त महाबलवान, मध्यम बल, अल्पबल. देश आणि आयुष्याच्या जे काही अंतर आहे ते आयुष्याप्रमाणे पण लहान वयामध्ये बल कमी असतं, वृद्धामध्ये बल कमी असतं. तर हा बलाचा विचार. नंतर शरीराच्या सूक्ष्म अवस्थामध्ये शरीर कृश आहे का, स्थूल आहे का, सम आहे का, मध्यम आहे का, सारवान आहे का, साररहित आहे, मृदू आहे का, कठोर आहे, बृहत आहे का, मध्यम आहे का, लघु आहे, निंदित आहे का, अनिंदित आहे. आहाराच्या सूक्ष्म अवस्था, भक्ष्य, भोज्य, चोष्य, लेह्य, पेयादी. त्याचप्रमाणे आहार विधी विशेष यातूनच सांगितलेली आहेत. प्रकृती, करण, संयोग, राशी. त्याचप्रमाणे सम आहार, विषम, विषमासन, विरुद्धासन, अजीर्णासन. हे सगळे आहाराच्या सूक्ष्म अवस्था आहेत. सातव्याच्या सूक्ष्म अवस्था आहेत. देह सात्म्य, ऋतू सात्म्य, रोग सात्म्य, देश सात्म्य, दोष सात्म्य, देह सात्म्य, व्याधी सात्म्य, ओक सात्म्य, जाती सात्म्य, काल सात्म्य, बल सात्म्य आदी. नंतर सत्वाच्या पण सूक्ष्म अवस्था आहेत. सात्विक, राजस, तामस, प्रवर, मध्य, अवर, शोक, भय, क्रोध, लोभ, मुख, विषाद, हर्ष, ईर्ष्या, सुख, दुःख. ह्या सगळ्या सत्वाच्या म्हणजे मनाच्या अवस्था. नंतर ब्राह्मकाय, महेंद्र काय असे 7 प्रकारचे सात्विक काय सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे आसुर, सार्प आदी 6 राजस काय सांगितलेले, ह्या मानसिक प्रकृती. पाशव, मात्स्य ह्या 3 प्रकारच्या तामस काय सांगितलेले. नंतर प्रकृतीच्या पण सूक्ष्म अवस्था आहेत. वातजय का, पित्तजय, कफजय, द्वंद्वज, संनिपाती. मनाच्या दोषानुसार सात्विक त्यानंतर 7, राजसाच्या 6, तामसाच्या 3 अशा एकूण 16 प्रकृती. त्याचप्रमाणे पंचमहाभूताच्या 5 प्रकृती. अशा प्रकारे प्रकृतीमध्ये पण सूक्ष्म विचार आहे. वयाच्या सूक्ष्म अवस्थामध्ये शैशव, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढ, वृद्धता. यद्यपि प्रत्येक रोगों में उक्त विषय विचारणीय होते हैं, किंतु ज्ञान, गांधीर्य, धैर्य और समय के अभाव से सही विचार कर पाना अतीव श्रमसाध्य है. शिष्य भी इन्हें समझकर चिकित्सा करेंगे यह निश्चित नहीं है.
अतः सब स्थानों पर सम्यक प्रयोग किया जाना या करने पर भी सफल होना संदिग्ध है। अतः आत्रेय ने इस तथ्य को स्पष्ट कर दिया है कि निरुपद्रव प्रयोगों की सफलता होना अच्छी बात है, किंतु आग लगने पर हुआ खोदने की स्थिति न आए, इसलिए पहले ही उपद्रवों का आकलन कर तदनुसार औषधियों का संकलन कर लेना आवश्यक और उपयोगी है। तर हे सगळे विचार अतिशय सूक्ष्म चिकित्सा करत असताना, वमन विरेचन करताना, आणि म्हणून त्यासाठी सम्यक प्रयोग होणं महत्वाचं आहे. औषधांचा सम्यक प्रयोग झाला तर त्याच्यामध्ये यश मिळतं. आणि म्हणून सर्व प्रकारची औषधाच्या दृष्टीनं, रोगाच्या दृष्टीनं आणि वेगवेगळ्या अस्थेनुरूप सगळ्या औषधांचा संभार हा अगोदरच करून ठेवायला पाहिजे, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच्या वेगवेगळे प्रकार आहेत. आणि हे शिष्याने म्हणजे वैद्याने सगळ्या ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्याचे जे काही सूक्ष्म अंश आहेत ते मी आता आपल्याला सांगितले. इदानीं तावत् संभारान् विधानपि समासेन उपदेक्षामः तद्यथा दृढं निवातं प्रवात एकदेशं सुखविचारम् अनुपत्यकं धूम आतप जल रज साम साम नभिगमनीयं निष्ठानां च शब्द स्पर्श रूप रसगंधानां स उदपानो उदुखल मुसल वर्चहा ठान स्नान भूमि महानसम वास्तुविद्या कुशलम प्रशस्तं गृहमेव तावत् पूर्वम् उपकल्पयेत्। विविधानि इति अपि शब्दः समासेन इति एवं रूपो ज्ञेयः। तेन गृहादयो अपि विस्तरेण उच्यते। घर कसं असावं त्याबद्दलचं वर्णन आहे वैद्याचं. संग्रहणीय पादश्च समासेन द्वयमपि सुस्थं स्यात् यदि वा द्विविधानि इति पाठः तेन भोगार्थानि तत् व्यापक साधनानि गृह्णन्ते। अनुपत्यकं यद विदूरमन्यस्य महतो गुहम् उदकं पीयते तेन तद उदपानम। तर घर कसं असावं या संबंधीचं हे वर्णन आहे. तर यामध्ये सांगितलं की घर अर्थात घर म्हणजे आतुरालय, चिकित्सालय या ठिकाणी सांगितलंय कि त्याचं करताना इस समय तो संक्षेप में अनेक प्रकार के उपकरणों का उपदेश करेंगे। यथा पहले तो वास्तु विद्या, गृह निर्माण कला में कुशल इंजीनियर एवं निपुण व्यक्ति ऐसे घर का निर्माण करावे जो प्रत्येक दृष्टि से उत्तम हो, वह दृढ़ हो, वायु के झोंकों में सुरक्षित हो, जिसमें इच्छानुसार वायु प्रवाह के लिए खिड़की रोशनदान बने हो, जिससे रोगी आराम के साथ घूम फिर सके, और जो पहाड़ की तलहटी में या विशाल काय ऊंचे मकानों के बीच न हो, जिसमें धुआं धूप वर्षा की बौछार और धूल न आ सके, और अप्रिय उद्वेजक शब्द स्पर्श रूप रसगंध जिसमें न पहुंच सके, जिसमें पेय जल का स्थान उखल म्हणजे उखळ मुसळ शौचालय और रसोई घर के लिए अलग अलग स्थान बने हो, और सुंदर स्नानगृह बनाया गया हो. तर अशा पद्धतीचं आतुरालय असावं. त्या ठिकाणी रुग्णाला सगळ्या चांगल्या सुविधा तिथे प्राप्त होतील. आणि ही उसळ मुसळ हे सगळ्या उखळ मुसळ ही सुद्धा साधनं असावीत. आणि अ, अ, बाहेरचे काही विषारी किंवा प्रदूषण करणारे कुठलेही घटक तिथे असू नयेत, असं या ठिकाणी आतुरालय किंवा वैद्यात जे काही ज्या ठिकाणी चिकित्सा करणार ती जागा कशी असावी हे सांगितलेलं आहे. आता पुढे स्वतः शील शौच आचार अनुराग दाक्ष प्रादक्षिण्य उपपन्न
उपचार कुशलान सर्व कर्मसु पर्यवदातान सूप औदन पाचक नापक संवाहक उत्थापक संवेशक औषध पेशकांश्च परिचारकान सर्व कर्म स्वप्रतिकूलान तथा गीत वादित्र उल्लापक श्लोक गाथा आख्यायिके इतिहास पुराण कुशलान अभिप्राय ज्ञान अनुमतांश्च देशकालविदः पारिष्यतांश्च तथा लावक पिंजल शश हरिण एण कालपुच्छक मृग मातृको अब मातृकः अब्राम गाम दोग्ध्रीम शीलवतीम अनातुराम जीवतवत्साम सुप्रतिविहित तृण शरणपानीयाम पात्र्या पचमनीयम उदक कोष्ठ माणिक घट पिठर अपरयोग कुंभी कुंभ कुंड शराव दर्वी कटोदंच परिपचन मंथानम चर्म चैल सूत्र कार्पास ऊर्णादिनी च शयनासदानि च उपमन्यस्त भृंगार प्रतिग्रहाणी सुप्रयुक्तास्तरणोत्तर प्रच्छद उपधानानि स उपाश्रयानि संवेशन उपवेश स्नेह स्वेद अभ्यंग प्रदेह परिषेक अनुलेपन वमन विरेचन आस्थापन अनुवासन शिरोविरेचन मूत्र उच्चार कर्मणम उपचार सुखानी सुप्रक्षालितोपधानाच्च सुश्लक्ष्ण खर मध्यमा दृशतः शस्त्राणि च उपकरणार्थानि धूमनेत्रं च बस्तिनेत्रं च उत्तरबस्तिकं च कुशहस्तकं च तुलां च मानभाण्डं च घृत तैल वसा मज्ज क्षौद्र फाणित लवण इंधन उदक मधु सीधु सुरा संविरक तुषोदक मैरेयम एदकम दधी दधिमंड उदस्विन्न धान्याम्ल मूत्राणि च तथा शालिषष्टिक उद्गमास यव तिल कुलक बदर मृद्विका काश्मरी परुषक अभया आमलक बिभीतकानि नानाविधानि च स्नेह स्वेदोपकरणानि द्रव्याणि तथा ऊर्ध्व हर अनुलोमिको अभयभांजी उभयभांजी संग्रहणीय दीपनीय पाचनीय उपशमनीय वातहरादि समाख्यातानि च औषधानि यच्च अनुतपि किंचिदहि व्यापदः परिसंख्याय म्हणजे समजून घेऊन व्यापद कोणते होणार हे सगळं समजून घेऊन प्रतिकारार्थम उपकरणम विद्यात त्याच्या प्रतिकारासाठी सगळे काही जे उपयुक्त आहे त्या सगळ्या गोष्टी तिथे असाव्यात यच्च प्रतिभोगार्थम तद उपकल्पयेत तर या ठिकाणी तिथे परिचारक कसा मदतीला असावा औषध कोणती असावीत त्याच्यासाठी कोणती उपकरणं असावीत यंत्र कोणती असावीत ह्या सगळ्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे ती पण मी आपल्याला सांगतो तर या ठिकाणी आतुरालयामध्ये कर्मचारी आणि उपकरणं कोणती पाहिजेत आणि द्रव्य आतुरालय के निर्माण के बाद उसके अंदर काम करने वाले आज्ञा पालक और प्रत्येक कार्य में सदा अनुकूल रहने वाले सभी तरह के कार्यों में निष्णात निखरे हुए भृत्यों की नियुक्ति करे जैसे दाल भात आदि भोजन बनाने में निपुण भंडारी म्हणजे आचारी स्वयंपाक करणारे पण नेमले पाहिजेत स्नान कराने में होशियार अंगों की मालिश करने में जानकार उठाने बैठाने और लेटाने में चतुर औषध कूटने पीसने में चतुर और जिस किसी कार्य में लगा दिया जाए उसे करने वाले असे सगळे कर्मचारी पाहिजेत
ये वे भृत्य उत्तम स्वभाव के तथा शरीर मन और बुद्धी से पवित्र विचार के हो. त्याचे सेवक आहेत, त्यांचा स्वभाव चांगला असावा, त्यांची शरीर मन बुद्धी आणि विचार हे पवित्र असावेत. ते चोर नसावेत, तस्कर न हो, सदाचारी, स्वामी भक्त, किसी कार्य को चतुरता के साथ निपटाने वाले, सदा मनो अनुकूल आचरण व्यवहार करने वाले और रोगी की सेवा शुश्रूषा में के कार्य में दक्ष हो. सेवा कार्यामध्ये दक्ष. नंतर गाने बजाने वाले, स्तोत्र पाठ करने वाले, सस्वर ललित श्लोक पढ़ने वाले, कथा कहने वाले, कथावाचक, कहानी सुनाने वाले, इतिहास और पुराण के ज्ञाता, अभिप्राय, इंगित, इशारा, संकेत, हाव-भाव को समझने वाले और जिनकी नियुक्ति में परीक्षकों, नियोजकों ने अनुमति दी हो, जो देश, काल और परिस्थिति का जानने वाले हो, ऐसे सभा चतुर, बैठकबाज, लतीफा सुनाने वाले, वाचाल तथा मन बहलाने वाले व्यक्तियों को भी रखना चाहिए. तर स्वयंपाकी पाहिजेत, परिचारक पाहिजेत, त्याचप्रमाणे हे गाणं बजावणं, नंतर इतिहास, पुराण, गोष्टी सांगणारे असे पण त्या ठिकाणी लोक नेमायला पाहिजे. नंतर मांसरस बनाने के लिए, आता तयार करायचा असतो, त्यासाठी प्राणी तिथे उपलब्ध पाहिजेत. मांसरस बनाने के लिए लावा, पक्षी, सफेद तितर, खरगोश, हरिण, एण हरिणाचा एक प्रकार, कालपुच्छक हा सुद्धा हरिणाचा एक प्रकार आहे, बड़े पेट वाला हरिण और भेड़ को पाले. तर हे प्राणी पाळावेत मांसासाठी. आणि दुधासाठी, दूध के लिए जिसका बछड़ा जीवित हो, त्याची वासरं जिवंत आहेत असे दुधाचे प्राणी पाळावेत. जो निरोग हो, जो अच्छे स्वभाव के हो और जिसके खाने के लिए भुसा घास की व्यवस्था, आणि त्या जनावरांना खाण्यासाठी गवताची पण व्यवस्था करावी. भुसा घास की व्यवस्था हो, रहने के लिए घर हो, पीने के लिए हौज या नाद हो और जो खूब दूध देने वाली हो, ऐसी गाय को पाले. ज्या चांगल्या भरपूर दूध देतील अशा गायी पाळा. त्याचप्रमाणे त्या गायींना सुद्धा पिण्याची, पाण्याची, खाण्याची व्यवस्था करा. आतुरालय में जलपात्र, लोटा, गिलास, बाल्टी, चम्मच, पानी रखने के लिए बड़े बड़े हौज या हंडे, कुंडे, मटके, हंडी, कढ़ाए, सुराहो या झंझर, घड़े, प्याले, करछूल, चटाई, ढक्कन, तवा, मथानी आदी पाकशाला के पात्र, स्वयंपाकासाठी लागणारी सगळी साधनं, चमडा, दोरा, साफ रुई, साफ ऊन, इन वस्तुओं का तैयार रखे. तर स्वयंपाकासाठीच्या सगळ्या वस्तू. नंतर सोने या बैठने का स्थान ऐसा होना चाहिए जहां समीप में ही जग और पीकदान रखे हो. चौकी या चारपाई पर गद्दा या दरी बिछी हो, जिस पर चादर डाली गई हो और तकिया लगी हो. अन्य भी ओढ़ने की चादर और सहारे के लिए मसनद या छोटी 2-3 गद्दिया रखी हो. झोपण्याची पण उत्तम व्यवस्था पाहिजे. नंतर लेटणे, बैठणे, स्नेहन करणे, स्वेदन करणे, मालिश करणे, प्रदेह परिषेक, अनुलेपन करणे एवं वमन विरेचन, अस्थापन बस्ती, अनुवासन बस्ती, शिरोविरेचन करने के लिए, मूत्र विसर्जन करने और शौच होने के लिए समीप में ही आरामदायक व्यवस्था होनी चाहिए. तर या सगळ्या गोष्टीसाठी योग्य व्यवस्था करावी. यदि रोगी उठने, चलने, फिरने में असमर्थ हो तो उसे बिस्तर पर ही मूत्र पात्र, यूरिनल और मलपात्र, बेडपैन में मूत्र त्याग और शौच करना चाहिए. ही सुद्धा व्यवस्था करायला पाहिजे. औषध को कूटने, पीसने और मिलाने के लिए अच्छी तरह धोकर साफ किए अनेक सिलबट्टे होने चाहिए, जिसमें कुछ एकदम चिकनी हो, कुछ खुरदरी हो और कुछ मध्यम श्रेणी की हो. आवश्यकता अनुसार प्रयोग करने के लिए चाकू, छुरी, कैंची आदि शस्त्र, धूमनेत्र,
सिगार पीने की पाइप जैसा, बस्ती नेत्र, बस्ती यंत्र, उत्तर बस्ती यंत्र, झाड़ू, तराजू और मानभांड द्रव पदार्थों को मापने के लिए, लीटर आदि और ठोस वस्तुओं को तोलने के लिए छोटे बड़े तराजू और बटखरे आदि वस्तुएं रखनी चाहिए। इसी प्रकार घी, तैल, वसा, मज्जा, मधु, राब, नमक, लकड़ी, जल, मधु, सीधु, सुरा ये 3 प्रकार के मध्य भेद, संवीरक, सुशोधक के दोन्ही कांजी के प्रकार, मैरेयक, मेदक दोनों मध्य भेद, दही, दही का पानी, उदश्वित म्हणजे अर्ध जल मट्टा, धान्याम्ल, कांजी और मूत्र वर्ग ये सब सदा रखने चाहिए। इसी प्रकार भोजन के लिए शाली और साठी का चावल, मूग, उड़द, जव म्हणजे जव, तीळ, कुळीथ, बेर, मुनक्का, गंभार का फल, फालसा, हिरडा, कवड़ा, बेहड़ा इन द्रव्यों का संग्रह करके रखना चाहिए। नाना प्रकार के स्नेहन और स्वेदन के उपकरण और द्रव्य उपस्थित रहने चाहिए और ऊर्ध्वहर द्रव्य जो ऊपरी मार्ग से वमन द्वारा दोष निकालते हैं, अनुलोमक द्रव्य जो विरेचन द्वारा दोषों को निकालते हैं, उभय भागिक जो वमन और विरेचन दोनों से दोषों को निकलते हैं, संग्रहणीय मल को बांधने वाले, दीपनीय जठराग्नि को प्रदीप्त करने वाले, पाचनीय भोजन को पचा देने वाले, उपशमनीय दोषों का शमन करने वाले, वातहर द्रव्य और जिनका पीछे चतुर्थ अध्याय षड विरेचन शताश्रुतीय में वर्णन किया गया है, इन उपयोगी औषधों को एकत्र कर रखना चाहिए। उपद्रवों को भली प्रकार जानकर उनके प्रतिकार के लिए तथा सुख उपभोग के लिए इनके अतिरिक्त अन्य भी उपयोगी औषध, यंत्र और उपकरण एकत्र कर रखे तथा भोजन उपयोगी पदार्थों का भी संकलित करके रख ले। तर चिकित्सालयामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, उपकरणापासून अन्नधान्यापर्यंत, त्याचप्रमाणे कर्मचारी सुद्धा परिचारकापासून करमणूक करणाऱ्या लोकांपर्यंत असे सर्व प्रकारचे कर्मचारी सुद्धा असावेत, असं हे चिकित्सालय असावं। तर आतुरालय कर्मचारी आणि उपकरण बोधक तसं जर थोडक्यात झालं तर शास्त्रीय शब्दामध्ये शास्त्राप्रमाणे जो परिचारक असला पाहिजे तो कसा पद्धतीची स्वभाव, शील, शौच, आचार, अनुराग, दाक्ष, प्रादक्षिण्य, उपचार कुशल पाहिजे, सर्व कर्म पर्यवदात पाहिजे, सुखपाचक, औदनपाचक, स्नापक, संवाहक म्हणजे मर्दन करणारा, मसाजिस्ट, उत्थापक, संवेशक, औषध प्रेषक, सर्व कर्म मध्ये तो आपल्या अनुकूल पद्धतीने काम करणारा, तर त्याचा स्वभाव हा गुड कंडक्ट पाहिजे, क्लीनलीनेस पाहिजे, गुड बिहेवियर पाहिजे, अफेक्शन, फेवर, तर अशा पद्धतीचं गुण असलेला परिचारक पाहिजे। नंतर पारिषद्य म्हणजे एक्सपर्ट कंपनी, सहचरांची विशेषता, तर जे इतर जे लोक नेमायचे आहेत त्याच्यामध्ये कंठगायक, वाद्य संगीतज्ञ, भाषणपटू, पद्याभ्यासी, कथा प्रवाचक, ऐतिहासिक घटनाओं का वर्णन करने वाला, इतिहासज्ञ, पुराण ज्ञाता, आशय समजने वाला, अभिप्रायज्ञ, अनुमत म्हणजे आपल्याला सहमत असलेला, देशकालविद म्हणजे स्थान आणि काल जाणणारा, अक्वेंटेड विथ प्लेस अँड टाइम असे हे जे तिथे अटेंडंट पाहिजेत। नंतर पशु पक्षी कोणते, तर त्यामध्ये हिंदीमध्ये जर सांगितलं की लाव म्हणजे कटेर, कपिंजल म्हणजे तित्तर, शश म्हणजे खरं हरिण, हरणे, एण म्हणजे हरणाचीच प्रकार आहे, कालपुच्छक तर काळे हरण, मृगमातृका, लाल मृग, उरभ्र जंगली भेद। नंतर गायी कशा पाहिजेत, गायीचे गुण की दोगझरी पाहिजे म्हणजे दूध देणारी चांगली पाहिजे, शीलवती गायीचा स्वभाव पण चांगला पाहिजे, अनातुरा म्हणजे रोग नसलेली पाहिजे, जीवत्वत्था म्हणजे जीवित तिची वासरं जिवंत असलेली गाय पाहिजे, सुप्रतिविहित म्हणजे जिसके खाने पिणे रहने की उत्तम व्यवस्था आहे अशी पाहिजे। नंतर पात्र किंवा उपकरणं कशी पाहिजेत, कोणती पाहिजेत, त्याच्यामध्ये थाली, चमचा,
पानी की हंडी, नंतर घड़ा, जग, कडाडी, छोटा लोटा, बडा घड़ा, कुपडा, करछूल, चटाई हे त्याचप्रमाणे तवा, मथानी, चमडा, वस्त्र, मृत, रुई, ऊन तर म्हणजे कापूस, दोरा पण पाहिजे, थ्रेड, कॉटन, वूल, क्लॉथ, लेदर ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. शयनासन कसं पाहिजे, तर ते साधारणपणे अलंकृत कलश तिथे असला पाहिजे. बेड्स अँड चेअर्स अरेंज्ड विथ त्यामध्ये अलंकृत कलश, पीकदानी तिथे पाहिजे म्हणजे स्पिटॉन थुंकण्यासाठीचं ते बेडच्या जवळ पाहिजे. सुसज्जित वेल इक्विप्ड पाहिजे, कार्पेट पाहिजे तिथे, बेडशीट पाहिजे, पिलो पाहिजे, नंतर सपोर्टिंग पिलोज पण पाहिजेत. नंतर रोगी के लिए समुचित व्यवस्था, रोग्यासाठी कम्फर्टर अरेंजमेंट शुड बी मेड फॉर पेशंट. पेशंटसाठी पेशंट झोपणारा लाईंग डाऊन, सिटिंग, त्याचप्रमाणे तैल मालिश करण्याची व्यवस्था, स्वेदन, त्यानंतर लेपाची व्यवस्था पाहिजे, का फवारा देणं, लेप लावणं, वमन, विरेचन, निरोबस्ती, स्नेहबस्ती, मत्स्य हे सगळे त्यांना सेवा देण्याची व्यवस्था करायला पाहिजे. आणि आणखीन उपकरणामध्ये अजून उपकरणामध्ये त्याच्यामध्ये उपकरणं कशी पाहिजेत, त्यामध्ये स्मूथ पाहिजेत, कोरस पाहिजेत, मीडियम पाहिजेत, वेल वॉश्ड पेशल्स, स्टोन्स, सब शार्प इक्विपमेंट, स्मोकिंग पाईप म्हणजे धूम्रवर्ती पाहिजे. नंतर पाईप फॉर एनिमा, एनिमासाठी साहित्य, डूश पाहिजेत, ब्रूम पाहिजेत, झाडू पाहिजेत, वेईंग स्केल्स पाहिजेत, मेजरिंग पात्र पाहिजेत सगळे लिटर किंवा औषध मोजण्यासाठी. औषध द्रव्यामध्ये त्याच्यामध्ये घी पाहिजे, ऑइल, चरबी, मज्जा, मधू, नमक, मीठ पाहिजे. जळण्याचं साधन म्हणजे फ्युएल, इंधन पाहिजे, जल, मदिरा, सिरका, शराब, कांजीचे प्रकार, दही, दह्यावरचं पाणी, ताक, कांजीचे प्रकार ते पाहिजेत. अन्नासाठी कोणतं अन्न पाहिजे, ग्रेन्स अँड फ्रुट्स मध्ये सांगितलं की राईस पाहिजे, ग्रीन ग्रॅम पाहिजे, ब्लॅक ग्रॅम, बार्ली, सिसेम, हॉर्स ग्रॅम हे पाहिजे. नंतर ग्रेप्स पाहिजेत, मुनक्का, नंतर फालसा, हे नंतर हिरडा, आवळा, बेहडा हे पाहिजे. नंतर चिकित्सा सहाय्यक द्रव्यामध्ये स्नेहन, स्वेदन, वमन, वमनासाठी सहाय्यक, विरेचक, वामक विरेचक, ग्राही अशी पण द्रव्य पाहिजेत. कारण जुलाब जर खूप झाले आहेत या पतासाठी तर ग्राही औषधं द्यावी लागतात. अग्निदीपक, पाचनकारक, प्रशमनकारक, वातनाशक अशी औषधं. तर अशा पद्धतीचा सगळा संग्रह करणं हे फार महत्वाचं आहे. मला वाटतं थांबूया आता आपण. सर्वांना आज अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा. गुड डे. उद्या भेटूया बरोबर 5:30 वाजता. धन्यवाद.